पिंपरी चिंचवडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली. पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात एका माथेफिरू तरुणाने हातात बेसबॉल बॅट घेऊन जोरदार राडा घातला. रस्त्या कडेला पार्क केलेल्या अनेक वाहनांची त्याने निर्घुणपणे तोडफोड केली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना संत तुकाराम नगरमधील डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या अगदी जवळ घडली. त्याने एका पाठोपाठ एक अनेक कारच्या काचा फोडल्या आणि गाड्यांचे मोठे नुकसान केले. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा थरारा सुरू असताना जेव्हा स्थानिक नागरिकांनी त्या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने नागरिकांवरच बेसबॉल बॅट उगारत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या माथेफिरूच्या उग्र रूपामुळे परिसरात एकच पळापळ उडाली. नागरिकांमधून प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या संतापानुसार हा संपूर्ण प्रकार जिथे घडला तिथून संत तुकाराम नगर पोलीस चौकी अगदी हाकेच्या अंतरावर आहे. पोलिसांचे नाक धरून इतक्या जवळ हा प्रकार घडल्यामुळे शहरात कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहे. या घटनेमुळे संत तुकाराम नगर परिसरात सध्या दहशतीचे सावट आहे. या राड्यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले असून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. पोलीस आता या प्रकरणी काय पावले उचलतात आणि त्या गुंडाला कधी गजाआड करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा.